ट्रेकिंगची चालू म्हणजे झाले आता आमची. चाललोय आता, दाखवतो ट्रेक. मी आहे आता बरोबर म्हणजे पप्पा, वैष्णव, मामी न मम्मी गायब झाले. मम्मी कुठेतरी गेले आता. तिला ट्रेकिंग आता दाखवतो. नंबर लावायला जायचा आता. 4 वाजता चालू होईल. आता 3 वाजले. मम्मी पण भेटली. मम्मी 2 तास झाले लाईनीत आणि मग आता लाईन चालू झाली. आता वाजले 5. 3 वाजल्यापासून लाईनीत आहो. 2 तास झाले लाईनीतच. दाखवतो लाईन चालतंय थांबतंय, चालतंय थांबतंय. 2 मिनटं चालतंय, 5-10 मिनटं थांबतंय. 2 मिनटं चालतंय, 5-10 मिनटं थांबतंय. जाम वैतागलं. नाही उभा राहूनच पाय दुखायला लागले. तिथं जाताना काय होईल अजून स्टार्ट पण नाही झाले. तर आता आम्ही गेटमधून एंट्री मारले. आता मम्मी सणा शोधू. मी मग जाऊ चालत चालत. आता एंट्री मारली म्हणून जरा बरं वाटते. दम नाही लागत. जरा वेळात बघू वैष्णव कसा दमते ते. दर फेरी वैष्णवच दमतो. मी मग वैष्णवच पहिला पोचता. आणि मग पप्पा पोचता, मग मी पोचता. ओके मग बोललो ना आता मी तिसरा पोचतो. मला किती आजार आहे बघ. तू आणि मम्मी आधी, मग नंतर पप्पा, मग नंतर मी पोचतो. आधी केदारनाथ जाऊन बसले. हा मग मी तेच बोललो ना. सगळ्यांना आधी तू आणि मम्मी पोचली आणि नंतर पप्पा पोचला, नंतर मी पोचलेलो. हा हा मम्मी बघेल आपल्याला. 2 किलोमीटर पुढे आलो. आणि मग परत चेकिंग झाली. आणि मग बॅग वैष्णव होते म्हणून वैष्णव मागे थांबलेला. वैष्णव पोस्ट पार केला आता. आणि आता परत चालू केले. आता जातोय, दाखवतो. बघितलेला सेम तसाच आहे. आता मी जाम गर्दी आहे. हा मी थकला, मी बसलो. जाम गर्दी आहे. वैष्णव थकला, वैष्णव बसला. मम्मी काय अजून भेटली नाही आम्हाला. आम्ही आलो आता पुढं. जाम इन्क्लाइन आहे. मी मस्त हल्लो चालत चाललो. मी लोक मला सगळी टाकून गेल्या. मी एकटा मागे राहिलो. बघू आता पास मस्त पुढे गेल्या. दोघं पप्पा आणि वैष्णव न त्यांना माहिती बी नाही का मी मागं आहो काय हाव. गेल्यान म्हणा टाकून पुढं. दिसत पण नाही. जाम फास्ट गेल्यान ते. मी मस्त हल्लो चालत चालल्यावर. ती चढण आया दमलो. आणि आता पुढं तर अजून जाम मोठे आहे. अडीच 3 किलोमीटर चालून झाले आता. आणि वॉटरफॉल आलता आता. वॉटरफॉलचा तो ब्रिज होता तिथून निश्चित थंडी हवा. आणि जाम जमलो. निश्चित चढण आहे. जाम चढण आहे. आणि नवीन कोण बरी प्रीती तू नाही आलीस. जाम चढण आहे. तुला केदारनाथच नाही चढवला, या काय चढवला असता. डेंजर. वरती आलो. पप्पा सगळं भेटलं. पप्पा हा पप्पा दमला नाही. पप्पा बोलत होता पप्पा दमल, पण पप्पाने दमले ना मी दमल्यावर.
गई. जाम चढ नाही. वैष्णव 10 वेळेला बसते यार. काय दमतो तू यार, एवढा का दमतो तू? हे बॅग घालतो का? घाल. दमलो आता. टँक जाम दमले. निघती सडन आहे. पान काय तू तुला आपला. अरे वैष्णव थकला ना. वैष्णव थकलाय म्हणून बसला आम्ही, बाकी काही नाही. निसता दमते यो. किती दमाचा वैष्णव यार. अजून जाऊ हे टँक पप्पा. मसाला. तुम्ही यशाल बालतालवाशी नका येऊ बाबा. तिथं खाली होतो, तिथून आता आलो वरती. अरे म्हणजे तो रे तिथं कुठं होतो मी खाली, ते येल्लो दिसतात तिथं होतो मी. आता तिथून आलो इथं वरपर्यंत. जाता होता पुढं आणि दाखवता. नुसती इन्क्लाईन आहे, चढण नाही. नुसता जाम दम लागेल. परत जायचं मन करते, पण आता अर्धा आल्यावर आणि मग परत अर्धा घरात जायला पण तेवढंच सेम आहे. मग हल्लो आता चालल्या मी आणि पप्पाला बोललो जा, तर पप्पा बोलते नको मी पण येते, आपण परत का नंतर येऊ. जाम दम लागले. तुम्ही यशाल हेलिकॉप्टरशी या आणि मग तैशात जावा, नाही तर पहलगाम वाल्याशी जावा. तो रस्ता नको, जाम चढण आहे आणि जाम चक्रा येतात. जाम दमल्यावर तुम्हाला घ्यायला गाडी आली, दमलोय म्हणून दाखवतो ना गाडी कुठली आली इथं मला घ्यायला. आणि ही गाडी आत्ताच आली इथं महिना अगोदर. आया होतो मी तेव्हा मी बोलत होतो का बस बाला मी नाही येत. पप्पा पण बोलत होता जाव, पण बोलवले मग आणला त्यांनी वरती. आता थोडीशी बाकी आहे चढण, त्यानंतर प्लेन रस्ता आहे, त्यानंतर मग देऊळ येईल. दाखवतो आता तुम्हाला. पण जाम नका येऊ तुम्ही हेलिकॉप्टरने, तर घोड्याने या येशाल, तर चालत तर बिलकुल नका येऊ. फायनली आवरा सगळा नाही नको करून पण 4 वेळा पोचलो. किती नाही 5 वेळेला चढून हा ना. वैष्णव निसता दमलेला. वैष्णव बोलत होता आता जाऊ. हेलिकॉप्टरशी चालल्यावर जरा दमल्यावर ना. कोण चालले हेलिकॉप्टरशी? तू नाही चालला? हा नाही चालला बघू. दमल्यावर चालले तापाले उलटे सारखं पहिले जाम कैसा तरी होते आजारी पडल्यावर. बघायला या मला, तुम्हाला दाखवतो मी आता गुफा. या पण आता बालताल वर्ष आल्यावर मग ही लाईन कुठून आले? हा यांची मस्त आहे. नुसता वरच्या वर्षी डायरेक्ट उतरण त्यांना. आम्हाला आता टोटल 13 किलोमीटर चढलो, त्याच्यानंतर आता हे लास्टचे 3 किलोमीटरची उतरण आहे. त्याच्यात पण लास्टचे 3 किलोमीटरमध्ये 1 किलोमीटर चढणच आहे. पण आता जवळ आलो म्हणून तेवढा दम नाही लागत. आता जातो कुठे जाऊन दाखवतो.
झालाय आता परत आम्ही व्हिडिओ वगैरे केला तिथं लॉकरमध्ये होता ना देवळाजवळ परत जायला मला आजारी वाटते म्हणून गेलो नाही तिकडे सो इथूनच व्हिडिओ वगैरे काढल्यात आम्ही. सगळे उपास करून पैसा होईल तुला कपूर दिसते आम्हाला नाही दिसते. आता आपण नेहमीप्रमाणेच लवकर पोहोचू. जाऊन आता जेवाचा आता बघतो आता काय कसं. आता पाणीपुरी आहे फ्रीमध्ये सेवा म्हणून ते लोक देतात आपल्याला पाहिजे तेवढी. खाऊन पिऊन झाला आता खाली उतरतो आणि मग रूममध्ये गेल्यावर भेटतो तुम्हाला कारण की परत तोच रस्ता दाखवायला कसा तरी होईल. आता आम्ही डोंगरावाशी आलो आहे. मी आणि पप्पाच आलो लवकर. आम्ही फास्ट चालत आलो ना आणि घोड्याने अख्ख्या हाल बेकार केल्या. अख्खी कपड्यांना चिखल बोलते धूल उडल्या अख्खी दाखव धूल अख्खे कपड्यांना धूल लागले. अख्खे ब्लॅकचे व्हाईट झाले आणि कपडा माझा. आता रूमवर जातो फ्रेश वगैरे होतो मग भेटतो कुठं गेलो तर. आता आता टेंटमध्ये आलो आणि मग आता मला आठवला का मी ब्लॉग एंडच नाही केले. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.